आजची मिसा ख्रिस्तवासी डॉमिनिक थॉमस परेरा व ख्रिस्तवासी मर्शन जॉन फलगाव यांच्या प्रेमस्मरणार्थ अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वाबरोबर असो आणि आपणाबरोबर सुद्धा. ज्याचा आपल्या देहवासनेवर ताबा आहे तोच विश्वाचा खरा सम्राट म्हणजे ख्रिस्त असं आपल्या जीवनामध्ये अगदी श्रद्धेनं मानणारा संत डॉमिनिक याचा स्मृतिदिन साजरा करीत आहोत. बारगोस स्पॅनिश प्रांतात जन्मलेला डॉमिनिक त्याने 10 वर्ष तनमन धन अर्पण करून ईश्वरज्ञान आणि तत्वज्ञानाचा अभ्यास केला आणि आपलं उभं आयुष्य ख्रिस्ताला समर्पित करत असताना त्याने डॉमिनिकन संस्थेची स्थापना केली. अगदी प्रभावी प्रवचन देताना त्याने अनेकांना ख्रिस्ताजवळ आणलं. वयाच्या 91व्या वर्षी ते मरण पावले. श्रद्धा जीवनामध्ये किती महत्त्वाची आहे हे त्याने अनुभवलं आणि याचा अनुभव घेण्यासाठी लोकांना प्रेरित केलं. आजच्या पहिल्या आणि दुसऱ्या वाचनामध्ये सुद्धा श्रद्धेविषयी ख्रिस्त आपल्याशी बोलत आहे. आपल्याला श्रद्धेत अधिक दृढ होता यावं म्हणून या बलिदानामध्ये आत्मविश्वासानं प्रार्थना करूया. आपल्या हातातून जी पापं झालेली आहेत, ज्या पापामुळे आपली श्रद्धा डळमळीत झालेली आहे, त्या पापांची आठवण करून पश्चातापी अंतकरणानं परमेश्वर पित्याकडे अंतकरणापासून क्षमादान मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वैगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व संत यांना व तुम्हा बंधुभगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, संत डॉमिनिकचे पावित्र्य व शिकवण ख्रिस्त सभेला सहाय्यक ठरू दे. एकेकाळी त्यांनी आपल्या प्रवचनानं लोकांमध्ये स्फूर्ती निर्माण केली. आता त्याच्या प्रार्थनेचं सहाय्य आम्हाला लाभू दे. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. हबक्कुक या पुस्तकातून घेतलेलं वाचन. हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्या पवित्र प्रभू, तू अनादिकालापासून आहेस. आम्ही मरणार नाही. हे परमेश्वरा, तू त्यांचा न्याय नेमला आहेस. हे दुर्गा, त्यांचे शासन व्हावे म्हणून तू त्यांना स्थापिले आहेस. तुझे डोळे इतके पवित्र आहेत की ते दुष्टता तुझ्याने पाहत नाही. अनाचाराकडे दृष्टी लावत नाही. तो तू या बेईमानी करणाऱ्याकडे का पाहत राहतोस? जो आपल्याहून धार्मिक त्यास दुष्ट गिळून टाकतो, तेव्हा तू का उगा राहतोस? तू मानवांना समुद्रातील माशाप्रमाणे का केला आहेस? कोणी शास्ता नसलेल्या जीवजंतूप्रमाणे तू का केला आहेस? तो त्या सर्वांना गळाने उचलतो, त्यांना आपल्या जाळ्यात धरतो, आपले जाळे टाकून त्यांना गोळा करतो. त्यामुळे तो हर्षित आणि आनंदित होतो. तो आपल्या जाळ्यापुढे यज्ञ करतो, आपल्या जाळ्यांना धूप दाखवतो, कारण त्यापासून त्याला विपुल धन आणि पुष्टीकारक अन्न मिळते. तर मग तो आपले भरलेले जाळे रिकामे करून राष्ट्रांची काही गय न करता त्यांचा सतत घात करत राहिला का? मी आपल्या पहाऱ्यावर उभा राहीन, किल्ल्यावर पहारा करीन. तो माझ्याबरोबर काय बोलेल आणि माझ्या घराण्याविषयी त्याला काय उत्तर देता येईल ते मी पाहीन. मग परमेश्वराने मला उत्तर दिले, हा दृष्टांत गिळून काढ, पाट्यावर ठळक अक्षराने लिही, म्हणजे कोणीही तो वाचून धावत सुटावे. कारण हा दृष्टांत नेमलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटास जाण्यास स्वतःच नेट धरत आहे. तो फसवावयाचा नाही. त्याला विलंब लागला तरी त्याची वाट पहा, तो येईलच. त्याला विलंब लागायचा नाही, कारण तो गर्वाने फुगला आहे. त्याचा आत्मा त्याच्या ठाई सरळ नाही. धार्मिक तर आपल्या विश्वासानं वाचेल. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानू. आपला प्रतिसाद. जे तुझा शोध करतात त्यांना तू कधी टाकत नाहीस. जे तुझा शोध करतात त्यांना तू कधी टाकत नाही. परमेश्वर जर सर्व काळ राजासनारूढ आहे, त्याने न्याय करण्याकरता आपलं आसन स्थापलं आहे. तोच जगाचा यथार्थ न्याय करील. तो लोकांना खरा न्याय देईल. प्रतिसाद. जे तुझा शोध करतात त्यांना तू कधी टाकत नाहीस. परमेश्वर पीडितासाठी उच्च दुर्ग आहे. तो संकट समयी उच्च दुर्ग आहे. ज्यांना तुझ्या नामाची ओळख झालेली आहे ते तुझ्यावर भाव ठेवतील. कारण हे परमेश्वरा, जे तुझा शोध करतात त्यांना तू कधी टाकले नाहीस. प्रतिसाद. जे तुझा शोध करतात त्यांना तू कधी टाकलं नाहीस. सियोन निवासी परमेश्वराचे स्तवन करा. त्याची कृत्ये राष्ट्रांना जाहीर करा. कारण रक्तपाताचा सूड उगवणाऱ्यांना त्याची आठवण आहे.
तो दीनजनांचा आक्रोश विसरला नाही. प्रतिसाद जे तुझा शोध करतात त्यांना तू कधी विसरलाच नाहीस. जय घोष. हालेलुया, 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 हालेलुया. हे प्रभू, तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. मत्ती लिखित शुभवर्तमानांतून घेतलेलं वाचन. हे प्रभू, तुझा गौरव असो. एक मनुष्य येशूकडे येऊन त्याच्या पुढे गुडघे टेकून म्हणाला, प्रभू, माझ्या मुलावर दया करा, कारण तो फेप्रेकरी असून त्याचे हाल होत आहेत. तो वारंवार विस्वात पडतो आणि कधी पाण्यात पडतो. मी त्याला आपल्या शिष्याकडे आणले, परंतु त्याला बरे करता आला नाही. तेव्हा येशूने उत्तर दिले, आहा, हे विश्वासहीन आणि कुटील पिढी, मी कोटपर्यंत तुम्हाबरोबर असू, कोटपर्यंत तुमचे सोसू. त्याला येथे माझ्याजवळ आणा. नंतर येशूने भूताला दटविले, तेव्हा ती त्याच्यातून निघून गेली आणि त्याच घटकेपासून मुलगा बरा झाला. नंतर शिष्य एकांती येशूजवळ येऊन म्हणाले, आम्हाला ते का काढता आलं नाही? तो त्याला म्हणाला, तुमच्या अल्पविश्वासामुळे. कारण मी तुम्हाला नक्की सांगतो की जर तुम्हामध्ये मोहरीच्या दाणे एवढा विश्वास असला तर ह्या डोंगराला इकडून तिकडे सरक असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल. तुम्हाला काहीच असाध्य होणार नाही. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई जमलेल्या प्रिय बंधुभगिनीनो, हबक्कूक या पुस्तकातलं वाचन आपण ऐकलं. त्याच्या शेवटी नमूद केलेलं आहे, धार्मिक तर आपल्या विश्वासानं वाचेल. शुभवर्तमानामध्ये सांगितलेलं आहे, तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असला तर तुम्हाला काहीच असाध्य होणार नाही, म्हणजे सर्व काही शक्य होणार आहे. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची खात्री असा उल्लेख इब्री लोकास पाठवलेल्या पत्रामध्ये 11व्या अध्यायामध्ये केलेला आहे. अशी बायबलमधली विश्वासाची व्याख्या आपण वाचून त्याच्यावर मननचिंतन अनेक वेळा केलेलं आहे. खुद्द येशू म्हणतो, विश्वास धरणारे चमत्कारिक कृत्य करू शकतील. मत्तेकृत शुभवर्तमानामध्ये म्हटलेलं आहे, जे आपण नुकताच ऐकलं, जर तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असला तर डोंगराला इकडून तिकडे सरक असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल. तुम्हाला काहीच अशक्य होणार नाही. विश्वासात असणारे किंवा विश्वासामध्ये जबरदस्त सामर्थ्य असते, याची अनेक उदाहरणं आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये
आणि ख्रिस्त सभेमध्ये वाचायला आणि ऐकायला मिळतात. विश्वासाचा अधिपिता अब्राम याच्या जीवनात देखील विश्वासाविषयी अनेक गोष्टी आपण ऐकल्या. परमेश्वराने अब्रामाच्या विश्वासाची परीक्षा बघितली. सुरुवातीला अब्रामाला देश सोडून परमेश्वराने दुसऱ्या देशात जाण्यास सांगितले. तदनंतर अब्रामाला वचन दिलं की मी तुझी संतती समुद्राच्या वाळू इतकी आणि आकाशांतील तारे इतकी अगणित करील. परंतु ज्या वेळेला परमेश्वराने हे वचन दिले त्यावेळेला अब्रामाला संतती नव्हती. पवित्र शास्त्रात वाचल्यास आपल्या लक्षात येते की अब्रामाची बायको सारा ही 90 वर्षाची असताना व अब्राम 100 वर्षाचा असताना त्याला इसाक नावाचा पुत्र झाला. इसाकाच्या जन्मानंतर परमेश्वराने अब्रामाची श्रद्धेची परीक्षा घेतली. परमेश्वराने अब्रामाला त्याच्या एकुलता एक पुत्र इसाक याचा बळी अर्पण करण्यास सांगितल्या. या सर्व परिस्थितीवर अब्रामाचा विश्वास अगदी निश्चित वाखाणण्याजोगा होता आणि म्हणूनच अब्रामाला विश्वासाचा पिता म्हणून संबोधण्यात आलं. प्रिय बंधुभगिनींनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकलं की एका व्यक्तीनं त्याच्या मुलांना फेब्रुवारी असताना शिष्याकडे आणलं, परंतु शिष्यांना त्याला बरं करता आलं नाही. मग त्याला येशूकडे आणल्यानंतर त्याला बरं केलं आणि येशूने शिष्यांना सांगितलं, तुमच्या अविश्वासामुळे आणि तुमच्या कुटीलपणामुळे तुम्हाला त्याला बरं करता आलं नाही. विश्वास ही माणसाच्या जीवनामध्ये देवाने दिलेली अनमोल देणगी आहे. अशी अनेक उदाहरणं ख्रिस्त सभेमध्ये आपल्याला वाचायला मिळालेली आहेत आणि आपण त्याच्यावर मननचिंतन केलेलं आहे. प्रिय बंधुभगिनींनो, संत थॉमस ज्या वेळेला त्या खोलीत नव्हता त्यावेळेला ख्रिस्ताने दर्शन दिलं. त्याने अविश्वास व्यक्त केला, परंतु त्याचा विश्वास अगदी दृढ करण्यासाठी पुन्हा ख्रिस्त तिथे अवतरतो आणि थॉमसला सांगतो, तू आपले बोट इकडे कर आणि माझे हात पहा. तू आपला हात पुढे करून माझ्या खुशीत घाल. विश्वासहीन असू नकोस तर विश्वास ठेवणार आहेस. त्याला म्हटल्यानंतर थॉमसने श्रद्धा व्यक्त केली, माझा प्रभू माझा देव. ख्रिस्ताने त्याला सांगितलं, तुम्हाला पाहिलं म्हणून विश्वास ठेवला. ज्याने पाहिलं नाही आणि विश्वास ठेवतात ते धन्य होत. होय माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, आज आपण संत डॉमिनिक याचा स्मृतिदिन साजरा करीत आहोत. लहानपणापासूनच तो विश्वासू बनला. त्याने गोरगरिबांना जेवण देण्यासाठी आपली मौल्यवान पुस्तकं विकली आणि त्याद्वारे त्यांना तृप्त केलं. ख्रिस्ताने देखील अनेक बाबतीमध्ये आपल्याला तृप्त केलेलं आहे. मदर तेरेसा हिने देखील आपला विश्वास प्रकट करत असताना, प्रार्थना हे मौनाचे फळ आहे, श्रद्धा हे प्रार्थनेचं फळ आहे, प्रेम हे श्रद्धेचं फळ आहे, सेवा हे प्रेमाचं फळ आहे, शांती हे सेवेचं फळ आहे. आपल्या जीवनामध्ये प्रार्थना, मौन, श्रद्धा, प्रेम आणि सेवा आणि शांती याची जर सांगड घातली तर आपल्याला ख्रिस्तामध्ये अनेक गोष्टी प्राप्त करून घेत असतात आणि घेण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळत असते. आज जगामध्ये श्रद्धेची वाण भासत आहे.
हा अनुभव अनेकांना आलेला आहे, परंतु ख्रिस्ताचा अनुभव घेऊन श्रद्धेत जीवन जगण्यासाठी जी व्यक्ती पुढे सरसावते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये स्वर्गीय आनंद उपलब्ध झाल्याशिवाय राहत नाही. तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असला तर तुम्हाला काहीच असाध्य होणार नाही. साध्य करण्यासाठी आपल्याला विश्वासात जीवन जगण्याची कृपा आणि प्रेरणा ख्रिस्ताकडून मिळावी म्हणून या बलिदानामध्ये आत्मविश्वासानं आपण प्रार्थना करूया. आमेन. बंधू भगिनींनो, आपलं बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पिताला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातांतून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्तमेचे कल्याण हो. हे दयाळू प्रभू, संत डॉमिनिकच्या मध्यस्थीद्वारे आमच्या प्रार्थना आहे धर्मश्रद्धेच्या प्रचारासाठी व संरक्षणासाठी आम्हाला ह्या ख्रिस्त बलिदानाद्वारे तुझी कृपाशक्ती दे. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावलेले आहेत. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्व सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावे हे योग्य आणि तारणदायक आहे. संत डॉमिनिक याच्या सन्मानार्थ हा सण साजरा होत आहे. त्याच्या पवित्र आचरणाकडून तो आम्हाला स्फूर्ती देतो, त्याच्या उपदेशांतून तो आम्हाला बोध करतोस व त्याच्या प्रार्थनेमुळे तो आमचं संरक्षण करतोस. आणि म्हणून सर्वदूत आणि संत ह्यांच्याद्वारे आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. प्रभो, तो खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्यांचा उगम आहेस.
ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्या दानावर येऊ. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत स्वेच्छेने स्वीकारलेल्या दुःख सहनापूर्वी त्यांनी भाकर घेतली, तुझे आभार मानले, ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या, यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जीवनदायक भाकर आणि तारणदायक पेला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास तुम्हाला एकत्र आणलं, पापक्षमेद्वारे पात्र केलंस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त सेवन करणारी आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावीत अशी आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझं दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित, संत डॉमिनिक व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सरसमर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. येशूने शिकवल्याप्रमाणे परमेश्वराचे राज्य या जगात येण्यासाठी आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून मला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं रक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू ख्रिस्ताच्या पुनर्येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि मला तुझ्या स्वर्गीय राशांतील शांती व ऐक्यतेची कृपा कर. तो नित्य जीव असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया.
जगाची पापी दूर करणारं हे देवाचं कोकरू पहा. त्याच्या योजनाच बोलावलेली आपण सर्वजण धन्य. हे प्रभू, हो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही स्वीकारलेल्या पवित्र संस्काराच्या कृपा सामर्थ्यात ख्रिस्त सभेला श्रद्धापूर्वक सहभागी कर. संत डॉमिनिकच्या प्रवचनामुळे ख्रिस्त सभेच्या विकासाला सहाय्य झाले. तुझ्यासाठी जीवन जगण्यास त्यांच्या प्रार्थनेमुळे आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपला आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. पावसासाठी प्रार्थना. हे परमेश्वरा, पावसाळा हा तू मानवजातीला दिलेला फार मोठा आशीर्वाद आहे. यावर्षी पिण्यासाठी, शेतीवाडीसाठी आणि इतर गरजासाठी आम्हाला भरपूर पाऊस पाणी दे. या पावसाच्या हंगामात व्यवस्थितपणे पाऊस पडू दे, अशी प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. दयामातेचा नवेना प्रार्थना. हे दयावंत माते, तू दयेचे आगर आणि करुणेचा सागर आहेस. गेली अनेक शतके तू आमचा सांभाळ करतेस. तू आमची माऊली आहेस. अनेक शतकाची तू सावली आहेस. तुझ्या करुणायुक्त प्रेमळ नजरेने तू आमचे सतत संरक्षण करतेस. तू श्रद्धेची आदर्श आहेस. आम्ही आमच्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात अनेक चढउतार अनुभवत असतो. तुझ्या पवित्र शायेने आणि मायेने आम्ही पुण्यवान झालो आहोत. अंधारात आमच्या मनात प्रकाशाचा दीप उजळू दे. मोहापासून आमचे संरक्षण कर. आमच्या सर्व गरजा तू पूर्ण कर. तुझ्याप्रमाणे परमेश्वराची इच्छा प्रमाण मानण्यास आम्हाला शक्ती आणि प्रेरणा दे. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गान तशी पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण बोललेली प्रभू दिशा ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपा पूर्ण बोललेली प्रभू दिशा ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये
आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाचे माते, आम्हासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपा पूर्ण झालेली प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. हे दया माते आम्हासाठी विनंती कर.